मी न पप्पा निघालो होतो लांबच्या दौऱ्यावरती. मध्ये बसलेल्या बारक्याच्या बहिणीला आहे ना जाता जाता शाळेत सोडायचं होतं. बारक्याच्या बहिणीला शाळेच्या गेटाच्या बाहेर उतरवलं, टाटा बाय बाय केला, म्हणलं आता निवांत शाळेत जा. बारक्याच्या बहिणीला सोडलं. मी न पप्पा निघालो होतो लांबच्या दौऱ्यावर. आमचा दौरा म्हणजे पप्पाच्या मामाच्या घरी आलो होतो. पप्पाच्या मामाच्या बहिणीचं होतं पित्र. पोचल्या लगेच त्यांनी आम्हाला पाणी प्यायला दिलं. पित्राचा टायमिंग पर 12 वाजता आहे. तिथे गेल्यावर समजलं की आत्याच्या मुलाचं ऑपरेशन झालंय. मी पप्पा लगेच भेटायला आलो आणि पोचलो बी. लगेच पप्पाच्या गप्पा गोष्टी चालू झाल्या. माझे पप्पा एक नाही लय बोलक्या स्वभावाचं आहे, त्याच्यामुळं पप्पाच्या मागे लय माणसं आहे. आत्याच्या मुलांनी ना पत्र्याच्या घराला पीओपी केली, पण वाटत नाही असं पत्र्याचं घर आहे. आपल्याला एक नंबर आवडलं बाबा. दाजीच्या घरात आहे ना फिक्स टँक बी होतं. त्यातलं मला ना गोल्डन मासं लय आवडलं. मला असं वाटायचं ती 2 मासं घेऊन जावं, इतकं वारी. दाजीची मुलगी शाळेतून आल्यानंतर आम्हाला चहा चावला आणि चहाची क्वालिटी विचारताना तर एकदम गोड केला होता. पप्पांच्या मामाची बहीण वारलेली, आज यांचं पित्र आम्ही जेवायला आलतो. मस्तपैकी आम्हाला जेवायला वाढलं होतं. त्याच्या मुलाला भेटायला गेल्यामुळं मी न पप्पा जेवायचं राहिलो होतो. पप्पांकडे कॅमेरा दिला होता. पप्पांना म्हणलं आपण ज्या पुलावरून आलोय ना तो पूल दावा कसला खतरनाक आहे. ह्या पुलावरती पुढून जर गाडी आली आणि एका कडेला दाबायचं म्हणलं तरी काठाडं नाही. श्री स्वामी समर्थ शेती भंडार ही बऱ्याचशा जणांचं बरेच प्रकारचे औषध आमच्याकडे सगळ्या प्रकारचे औषधे, असं कुठलंच औषध नाही. वालीसाठी मग आपल्याला हे 2 औषधं दिली. एवढीच औषध झाली 450 रुपये. तर माणूस एखादा बोलका असला ना या कुठं ना कुठं ओळख निघतील. हे औषध वालाय ना पप्पाच्या मामाच्या गावचा निघाला. घरी आल्यानंतर कपडे बदलले. मी पप्पा निघालो होतो वावरात औषध मारायचं. वावरात म्हणलं ना सुट्टी ना. पप्पा म्हणले जाता जाता एक पंप आपण तळ्यावरून भरून जाऊन. पप्पानी टँगोनी भरलं, मी बिस्लरीने भरलं. पंप कवा भरायचा उद्या आणि औषध कवा मारायचं. पण लगेच इकडं खांद्यावरती पंप उचलून आणला बाहुबली सारखा. पंप भरून सावलीला ठेव. एका पंप उघडं बघते का लगेच जार घेऊन चाललो होतं. नेमकी लाईट रात्रीची असल्यामुळे नशीब सिंगल फ्यूज बोर चालू होतं. मग काय लगेच तिकडे जाऊन जार भरून ठेवला. एकट्याने निम्म्या वाटत जार आणला. त्याच्यानंतर निम्म्या वाटातून पप्पांनी घेतला. थेंबे थेंबे तळ साच. इकडं बारकी बादली घेतली आणि पप्पानी तिकडं मोठी बादली घेतली. लोकांना वाटतं शेती करणं लय सोपं आहे. शेती करायला फक्त वाघाचं काळीज लागतं. पप्पांना म्हणलं औषध कवा मारायचं. पप्पा म्हणले औषध मारायला टाइम आहे तर आपण ना वेले ना तारत गुतून घेऊ. मी निघालो होतं घरी. भावाला औषध माराय आणायचं होतं वावरात. आपल्याला कुठं औषध माराय जमतंय काय. भावाला औषध माराय पाठवलं. म्हणलं मला झोप आली बाबा, तुझा तो औषध मारायला. नळाला पाणी आलं होतं, मग प्यायचं पाणी भरून ठेवलं. भाऊ रानातून येऊन इथं पंप ठेवला आणि पप्पांना आणाय निघाला. म्हणलं पंपाने औषध मारले. त्यात पहिली एक कळशी ओतून पंपातून पाणी बाहेर काढ.